नमस्कार, मी पूजा. आपला बायोस्कोपमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. खरं तर 17 जानेवारीला जिलबी हा सिनेमा येतोय आणि स्वप्नील जोशी आणि नितीन कांबळे सर आपल्यासोबत आहे. जाणून घेऊया जिलबीबद्दल त्यांच्याचकडनं. स्वप्नील, सगळ्यात पहिला प्रश्न मी तुला विचारते. जिलबी येतोय, खरं तर जिलबी म्हटलं की गोड असं आपल्या मनात असतं. ही जिलबी नेमकी कशी आहे? गोड आहे, कडू आहे, थ्रिलर आहे असं आम्ही खरं तर ऐकलंय. तुझ्या तोंडून ऐकायला आम्हाला आवडेल. मलाही ऐकायला आवडेल की तू ट्रेलर पाहिलास की नाही आणि तुला ट्रेलर आवडलाय की नाही, कारण ट्रेलर सध्या धुमाकूळ घालतोय आणि आम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळतोय ट्रेलरला. 17 जानेवारीला चित्रपट येतोय. ही जिलबी गोड आहेच, कारण जिलबी म्हटलं की गोडवा पाहिजे. पण मराठीमध्ये आपण म्हणतो ना, की जनरली बोलीभाषेत आपण म्हणतो की तो कसा माणूस आहे, तर आपण म्हणतो की जिलबीसारखा सरळ आहे. ह्याच्यात जी गंमत आहे ती गंमत या चित्रपटात आहे की नाव जिलबी आहे, कारण हा चित्रपट पण जिलबीसारखा सरळ आहे. ही गोष्ट पण जिलबीसारखी सरळ आहे. नक्कीच. जसं तू म्हणतोय की जिलबीसारखी सरळ आहे, मात्र जिलबी टाकत असताना ती कधीच सरळ नसते, ती गोलगोल फिरत असते. पंच. तर मग काय या सिनेमाबद्दल सांगायचं? हा सिनेमा कसा गोलगोल फिरतो? मला असं वाटतं की थ्रिलर या जॉनरचा तोटा हा आहे की इंटरव्ह्यूजमध्ये फार गोची होते. कारण मी काहीही सांगितलं तर मला गोष्ट सांगावी लागणार, आणि गोष्ट कथानक हा हिरो असल्यामुळे, थ्रिलरचा स्पेशली, सगळ्याच चित्रपटांचा कथानक हाच हिरो असतो. पण थ्रिलरमध्ये काय तुला काहीच सांगून चालत नाही, कारण प्लॉट रिव्हील झाला तर गडबड आहे. फक्त इतकंच आहे की एका हाय प्रोफाईल राजकीय कुटुंबामध्ये एक माणसाचं निधन होतं आणि ती मर्डर आहे का सुसाईड आहे का काय, हे इन्व्हेस्टिगेट करायला एक अत्यंत कॉन्ट्रोवर्शियल ऑफिसरला ती केस दिली जाते, ज्याच्याबद्दल चांगलंही बोललं जातं, ज्याच्याबद्दल वाईटही बोललं जातं. अशा एका कॉन्ट्रोवर्शियल पोलीस ऑफिसरला ती केस दिली जाते आणि त्याला सांगितलं जातं की तू ऑफ द रेकॉर्ड ही केस ट्रॅक करायची. आणि काय नाट्य घडतं हा चित्रपट आहे. तर त्या मला वाटतं की मी इतकं आवर्जून आणि आनंदाने सांगू शकतो की हा जॉनर म्हणून मराठीमध्ये फार असा रेग्युलरली हाताळला जाणारा जॉनर नाही आहे. सो वी आर व्हेरी एक्साइटेड. तर मला नितीनजी हे विचारायला आवडेल, स्वप्नीलने जसं आपल्याला सांगितलं की वेगळ्या जॉनरचा हा चित्रपट आहे, नेमकं तुम्हाला काय सांगायचं? अगदी तोंडावर तारीख आलेली आहे 17 जानेवारी. काय सांगायचं आहे तुम्हाला आणखीन याबद्दल, आणि प्रेक्षकांना काय सांगायचं आहे? मुळात आमच्या TV 9च्या प्रेक्षकांना तुम्ही काय वेगळं सांगा? जसं स्वप्नील सरांनी सांगितलं की थ्रिलर सिनेमा असल्यामुळे, सस्पेन्स थ्रिलर असल्यामुळे जास्त काही कथानकाबद्दल बोलता येत नाही. पण आम्ही एक वेगळा प्रयत्न केला आणि प्रेक्षकांना सांगू इच्छितो की आम्ही खूप वेगळा प्रयत्न केला. अशा जॉनरचे सिनेमे मराठीत येत नाहीत किंवा खूप कमी येतात. तर आम्ही खूप चांगला आणि मेहनतीने प्रयत्न केला. तर 17 तारखेला रिलीज आहे. तर प्रत्येकाने आमच्या मेहनतीसाठी येऊन चित्रपटगृहामध्ये बघा चित्रपट, इतकं मी सांगू इच्छितो. नक्कीच. त्याचप्रमाणे एक वेगळी केमिस्ट्री आपल्याला बघायला मिळते. प्रसाद ओक आणि स्वप्नील जोशी पहिल्यांदा एकत्र येत आहेत आणि तोही थ्रिलर सिनेमा आहे हा. आणि त्याचबरोबर शिवानी सुर्वे सुद्धा आहे या सिनेमामध्ये. तर काय एकंदरीत म्हणजे कसा होता हा एक्सपिरियन्स आणि काय वाटलं या सगळ्याबद्दल? स्वप्नीललाही मला विचारायचं, मात्र त्याआधी तुम्ही सांगा. एकतर ना गोष्ट खूप युनिक आहे, सस्पेन्स थ्रिलर आहे. आनंद पंडित यांच्यासारखे अतिशय दिग्गज प्रोड्युसर आले, इतकी मोठी स्टारकास्ट आली, जसं स्वप्नील सर आहेत, जसे प्रसाद सर आहेत, शिवानी सुर्वे आली, पर्ण पेठे आहे, त्याच्यानंतर गणेश यादव आहेत. ही सगळी भट्टी जुळून आली आहे. ती जिलबी आता छान बनली आहे. आता बघूया, आता आम्ही सर्व करतो, आता गोड लागेल तुम्हाला. नक्कीच. मला वाटतं गोड तर लागेलच. मला स्वप्नीलला विचारायचं आहे. स्वप्नील, प्रसाद ओक बरोबर काम करताना शिवानी सुर्वे बरोबर तू ऑफकोर्स हे काम केलेलं आहेस. वाळवी सिनेमा आम्ही पाहिलेला आहे, प्रचंड हिट झाला आहे सिनेमा. आत्ता कसं वाटतंय पुन्हा एकदा शिवानी सुर्वे बरोबर काम करताना? आणि प्रसाद ओक आहे या चित्रपटामध्ये, काय केमिस्ट्री कशी जुळून आली, काय सांग? खूप मस्त. प्रसाद आणि मी खूप जुने मित्र आहोत. आम्ही गेली अनेक वर्ष प्रयत्न करतोय की एकमेकांबरोबर काम करता यावं. अनेकदा म्हणजे ॲक्टर म्हणून एकत्र प्रयत्न करून पाहिला, तो दिग्दर्शक, मी नट, असा प्रयत्न करून पाहिला. आणि समाव ते प्रत्येक गोष्टीची वेळ यायला लागते, ती वेळ येत नव्हती. आणि जिलबीच्या निमित्ताने हा योग पहिल्यांदा आला. आणि आला तर आता असा आला आहे की आम्ही सातत्याने एकत्र काम करतोय. जिलबीमध्ये प्रसादनी, म्हणजे सगळ्याच चित्रपटांमध्ये प्रसाद उत्तम काम करतो, तसंच या चित्रपटातही प्रसादनी धुमाकूळ घातला, आउटस्टँडिंग काम केलं आहे. शिवानीचा कॉन्फिडन्स, तिचा स्क्रीन प्रेझेन्स बघण्यासारखा आहे चित्रपटात. गणेश सर असतील, प्रणव रावराणे असेल, पर्ण पेठे आहे, फार कमालीचा फ्लेवर या सगळ्यांनी या चित्रपटात आणला आहे. आणि थ्रिलर सिनेमा असल्यामुळे हिरो हिरोईन अशी गोष्ट नसून ही गोष्ट या सगळ्या पात्रांभोवती फिरते. कुठल्या ना कुठल्या पॉईंटला चित्रपटातलं प्रत्येक पात्र या चित्रपटाचा नायक किंवा खलनायक बनत जातो. ही गंमत आहे त्या थ्रिलर, कारण तो पर्स्पेक्टिव्ह बदलत जातात गोष्टीचे. आणि ती मजा आहे जिलबीची, असं मला वाटतं. खूप मजा आली आहे सगळ्यांबरोबर काम करायला. या सगळ्यांमुळे
माझं काम जर तुम्हाला आवडलं तर त्याचं श्रेय जितकं नितीनला आहे किंवा मच्छिंद्रला आहे तितकंच या सगळ्यांना पण आहे, कारण ते छान जुळून आलं आणि आम्ही जेन्युइनली एकमेकांना सोबत घेऊन पुढे गेलोय काम करताना. नक्कीच. ज्या पद्धतीनं तू सुरुवातीलाच मला विचारलं की टीजर पाहिला का, आवडला का, ऑफकोर्स स्वप्नील जोशी आहे, प्रसाद ओक आहे, शिवानी सुर्वे आहे म्हटल्यावर टीजर का नाही आवडणार प्रेक्षकांना. प्रेक्षकांनी मला वाटतं टीजर पाहूनच धुमाकूळ घालायला सुरुवात केली की 17 तारीख कधी येते आणि कधी आम्ही हा चित्रपट जो आहे तो सिनेमागृहात पाहतोय. मला तुला असं विचारायचं आहे की जिलेबी सिनेमा करत असताना या जिलबीमध्ये काय असं वेगळं वाटलं, का स्वीकारावा असा वाटला हा चित्रपट, काय वेगळी स्टोरी आहे, नवीन वर्षात थ्रिलर सिनेमा, काय सांगायचं आहे तुला? अनेक कारणं होती. पहिलं असं की नितीन माझ्याकडे एक अशी गोष्ट घेऊन आला ज्या गोष्टीत कथेचा हिरो हा एक अंडरकवर कॉप आहे आणि मी कधीच कॉप साकारला नव्हता. मी त्याला पहिला प्रश्न विचारला की याच्यात मी कुठला रोल करतो. तो म्हणला सर तर कॉपचा. तर मी म्हटलं की अरे मी वाटणार नाही. तो म्हणला नाही सर मला तेच हवं आहे, कारण खऱ्या आयुष्यातले जे कॉप्स आहेत ते असे काही शर्ट फाडणारे किंवा असे कॉप्स नाही आहेत, ते फिट आहेत पण त्यांचा फिटनेस इथला जास्त आहे, ते जिगर आहे उनके पास. तर असा एक कॉप आणि त्या गोष्टीची गरज होती की तो दिसायला अत्यंत चार्मिंग हवा, दिसायला अत्यंत तो असा हवा की अरे हा काय करणार, हा तर अरे कसला हा गुड लुकिंग, हा त्याला सिरियसली न घेणं ही त्या गोष्टीची गरज होती की त्याला सिरियसली घेत नाही सुरुवातीला. त्यामुळे तो म्हणला की सर ते तुमच्या इमेजला वर्क होतं की हा वाटत नाही कॉप आणि तो वाटत नाही आणि काय करतो ची गंमत होती. त्यामुळे मला असं वाटलं की अरे ॲक्टर म्हणून काहीतरी वेगळं करायला मिळेल. मी विचारलं की ज्या स्केलचा सिनेमा तुला दिसतोय, कारण मच्छिंद्र बुगडेंनी चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद लिहिलेत, नितीननी डिरेक्ट केलाय, या दोघांनी ज्या पद्धतीने तो सिनेमा बांधलाय, मी नितीनला विचारलं की हा सिनेमा असा बनणार का. कारण आपल्याकडे काय होतं थ्रिलर वगैरे एक्सपेन्सिव्ह जॉनर्स आहेत, त्याचा एक खर्च आहे, तो त्या पद्धतीने उभा राहायला पाहिजे सिनेमा लोकांसमोर. तो असा लार्जर दॅन लाईफ दिसला तर तो अंगावर येईल किंवा त्यातलं नाट्य अंगावर येईल. तर तो म्हणला की सर आनंद पंडित प्रोड्यूस करतायत. आम्ही आनंद सरांना भेटलो. मला आवर्जून आनंद सरांचा इकडे उल्लेख करायचा आहे, कारण अत्यंत मोठा माणूस आहे तो, अत्यंत मोठा निर्माता आहे, मोठे मोठे हिंदी चित्रपट करतात ते. ज्या पद्धतीने आनंद पंडित फिल्म्स या चित्रपटाच्या मागे उभे राहिलेत, ज्या पद्धतीने त्यांनी हा सिनेमा की नाही तुमचं हे विजन आहे, मला आवडते गोष्ट, मला हे सगळं आवडतं आहे, आत्ता तुम्ही हिशोब बघू नका, चालेल नाही चालेल, जॉनर येतोय नाही, हा मराठीत चालतो, तुम्ही मनापासून सिनेमा बनवा, आपण बघू. हा कॉन्फिडन्स निर्मात्यांनी देणं फार गरजेचं होतं. त्यामुळे ज्या क्षणी आनंद पंडित मला कळलं बोर्डवर, त्या क्षणी मला झालं की हा सिनेमा उत्तम बनणार. कारण मला नितीनवर कॉन्फिडन्स होताच, पण काय सगळी सोंग आणता येतात, पैशाचं सोंग आणता येत नाही. जर त्याला ते पाठबळ नसतं मिळालं तर त्याची विजन तो उतरवू शकला नसतं. मग कास्टिंग, असं प्रत्येक स्टेजला तो सिनेमा ते बॉक्सेस टिक करत गेला आणि मला असं वाटलं की अरे क्या बात आहे, सगळं जुळून येत आहे. आणि मला असं वाटतं की ज्या दिवशी आम्ही पहिला लुक आउट केला माझा साधा फोटो, त्या दिवसापासून जो सूर लागलाय की कारण तुम्हाला रिस्पॉन्सवरनं कळतं की सिनेमा धरतोय का, सिनेमा वर्क होतोय का, हे आवडतंय का, आणि रिस्पॉन्स खूप वेगळा येतोय. आणि असं लक्षात येतं की लोकांना हा जॉनर बघायचा आहे पण त्यांना उपलब्ध नाही आहे मराठीत, त्यामुळे ते बघत नाही आहेत. तर अशा सगळ्यांना मी नम्र आवाहन करतो की तुम्हाला जर एखादा सिनेमा बघून वाटलं की अरे काय थ्रिलर बनवलं, आपल्या मराठीत कधी येणार असा सिनेमा, तर त्याचं उत्तर जिलबी आहे असं आम्हाला वाटतंय. तुम्ही चित्रपटगृहात या आणि 17 तारखेपासून चित्रपट नक्की बघा. नक्कीच. जसं नितीनजी आता स्वप्नील म्हणाला की मराठी प्रेक्षक जे आहेत त्यांना वेगळा सिनेमा खरं तर बघायला आवडतो, मात्र आत्तापर्यंत तसे सिनेमा आलेले नाही आहेत किंवा आले तरी तितकेसे बघितले गेलेले नाही आहेत. तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे, नवीन वर्षात थ्रिलर सिनेमा काय सांगायचं आहे तुम्हाला प्रेक्षकांना, का भावेल खरं तर हा चित्रपट, काय वाटतंय तुम्हाला? या कार्यक्रमाच्या माध्यमातून खरं तर प्रेक्षकांना हे कळणं आवश्यक आहे, काय सांगू शकतात? खरं तर सगळ्यांना माहिती आहे पॅन्डेमिक नंतर वर्ल्ड सिनेमा एकत्र आलाय. सगळे लोक घर बसल्या मल्याळम सिनेमा बघतायत, तमिळ बघतायत, इराणी पण बघतायत, इंग्लिश पण बघतायत. आता ह्या त्यांच्या गोष्टी, त्यांचे हिरो, हे सगळं आपलं आपलं असं वाटू लागलंय. तर आता या शर्यतीत आपल्याला येणं भाग आहे ना, तर आपण या शर्यतीत नुसतं उतरलो नाही पाहिजे तर जिंकलो पण पाहिजे. म्हणून खूप लोक प्रयत्न करतात मराठीमध्ये. त्यातलाच एक प्रयत्न आम्ही घेऊन आलोय, जिलबी हा सिनेमा घेऊन.
नक्कीच. ज्या पद्धतीनं आता नितीनजी म्हणाले की एक वेगळा जॉनर किंवा वेगळा थ्रिलर चित्रपट तुम्ही घेऊन आलेला आहात आणि तू म्हणालास की तुझा लुक बघितल्यानंतरच प्रेक्षकांना तो भावला आणि प्रेक्षक मला वाटतं आतुरतेनं वाट बघतायत की कधी हा चित्रपट आता चित्रपटगृहात येतोय. जसं मी सुरुवातीलाच म्हटलं, लुकबद्दल काय सांगशील? प्रेक्षकांना काय सांगायचंय? वेगळा लुक आहे, वेगळा स्वप्नील बघायला मिळतोय, काय सांगायचंय तुला? मी खूप एक्सायटेड आहे कारण खूप काम केलं आम्ही लुकवर. मी खूप वजन कमी केलं. चित्रपटात हा जो हिरो म्हणजे इन्स्पेक्टर आहे ह्यातला विजय करमरकर नावाचा, तो असा रावडीवाला नाही आहे, तो एन्काउंटर स्पेशलिस्ट आहे. त्यामुळे आम्हाला खूप गनफाईट्स होत्या किंवा ह्यातली जी ॲक्शन आहे, खूप ॲक्शन, ऑलमोस्ट रोज ॲक्शन होती सेटवर. पण यातली ॲक्शन आहे ती 25 लोक येतात आणि एक हिरो असा करून, तशी ॲक्शन नाही आहे. खूप खरी अंडरवर्ल्ड आणि पोलीस आणि ह्या सगळ्यांची जी ॲक्शन होते, खूप म्हणजे खूप मोठं नाव आहे, लहान तोंडी मोठा घास. पण रामगोपाल वर्मा सरांचे जे सिनेमे होते, सत्या, कंपनी वगैरे, त्याच्यात जो कॉन्फ्लिक्ट होता किंवा ती जी चेजेस होत्या, ॲक्शन होती, ती गंमत आणण्याचा आम्ही ते नाट्य उभं करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. तशी ॲक्शन आहे चित्रपटात. एक म्हणजे मला असं वाटतं की चित्रपटात एक हायलाईट सिक्वेन्स आहे की एका 16-17 मजली अंडर कन्स्ट्रक्शन बिल्डिंगमध्ये अख्खा एन्काउंटर शूट केला आहे आम्ही. इथे पोलिसांची टीम पोचते आणि काहीतरी भयावह घडतंय त्या बिल्डिंगमध्ये, ते तुम्हाला गोष्टीत कळेल. आणि ते अख्खं, आणि आम्ही ती अख्खी बिल्डिंग, अंडर कन्स्ट्रक्शन बिल्डिंगमध्ये 4 दिवस शूटिंग केलं आहे. आणि तो एक मजला वरती जात ते वरती पोचतात, नाही पोचत, वॉट एव्हर. सो अशा अनेक खूप इंटरेस्टिंग सिच्युएशन्स फिल्ममध्ये आहेत. तर हे सगळं करताना खूप मजा आली, हे सगळं करताना खूप आव्हानात्मक होतं. पण आमची संपूर्ण टीम खूप चार्ज्ड होती की प्रत्येकाला होतं की अरे हे आवडेल. म्हणजे एव्हरीबडी वॉज वर्किंग विथ द सेम एनर्जी की अरे मराठीत नाही झालं यार, आपण करतोय, आपण करूया, अजून काय करूया. तो जो एक पॉझिटिव्हिटी लागते ना, एक जे पॉझिटिव्ह एनर्जी लागते, ती या चित्रपटाला लागली असं मला मनापासून वाटतं. आणि ते दिसतंय, तुम्हाला टीझरमध्येही दिसतंय, ट्रेलरमध्येही दिसतंय, लुक्स प्रत्येकाचे त्याच्यावर खूप काम केले गेले. सो आय थिंक ओव्हरऑल इट्स अ फन फिल्म. नक्कीच. खरं तर कसं असतं स्वप्नील, जिलबी जेव्हा पाकात जाते तेव्हा ती आणखीन गोड लागते. हा सिनेमा जेव्हा चित्रपटगृहात येईल तेव्हा लोकांना नक्कीच आवडेल, याबाबत शंकाच नाही आहे. सेटवरचं एकंदरीत वातावरण कसं होतं? प्रसाद ओक बरोबरचा जसा की हा चित्रपट तुझा, शिवानी सुर्वे आहे, इतके चांगले दिग्दर्शक आहेत, काय एकंदरीत सेटवर होतं? कशी धमाल होते? काही किस्से, मला वाटतं असे काही किस्से घडले आहेत का जे प्रेक्षकांना तुला सांगायला आवडतील? नाही, किस्से नाही, पण खूप चॅलेंजिंग शूट होतं. मी म्हटलं तसं की हा जॉनर आमच्या सगळ्यांसाठीच नवीन आहे. खूप धावायला लागायचं उन्हात अनात, आणि आम्ही खूप लाईव्ह लोकेशन्सला शूट केलं. लाईव्ह लोकेशन म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर जिथे जी गोष्ट आहे तिथे ती जाऊन शूट करायची. सो एक मेजर सिक्वेन्स आहे जो आम्ही घाटकोपरला शूट केला. अशी मोठी तिकडे वस्ती आहे, अशी बैठ्या घरांची, झोपडपट्टी नाही म्हणणार मी, पण त्या सदृश त्या वस्तीत आम्ही खूप मोठा सिक्वेन्स शूट केला. तर ते गल्ली, ते बोळ, असे वरनं आलेले पत्रे, मग तारच लागते, मग कुंड्याच त्याच्यातनं ते कॅमेरे घेऊन धावणं. आणि तो आमच्यासाठी पण खूप मजा आली, कारण क्रिएटिव्ह काम करत असताना वेगळं करायला मिळणं इज इटसेल्फ गंमत कुठल्याही क्रिएटिव्ह माणसासाठी. तर या चित्रपटाच्या निमित्ताने की ते अँगल्स काय, मग कसं शूट होईल, आणि मी एवढा धावलो या चित्रपटात. म्हणजे मी याला गमतीत म्हणतो की माझा रनिंग रोल आहे फिल्ममध्ये. आय एम ऑलवेज रनिंग इन द फिल्म. आणि गन्स हाताळायला मिळाल्या, ॲम्युनेशन हाताळायला मिळालं, कारण अदरवाईज तुम्ही स्पेशली ज्या पद्धतीचे सिनेमे मी केलेत, रोमॅन्टिक हिरो वगैरे, तर चान्सच नाही. म्हणजे मी आजपर्यंत नजरेने घाळ करतो वगैरे इथपर्यंत होतो, पण तर ते वेगवेगळ्या गन्स, वेगवेगळे ॲम्युनेशन, म्हणजे रायफल्सपासून ते AK-47 पासून सगळं ते खोटंच असतं, पण ते हाताळायला मिळणं, ते धरायचं कसं, मग त्याचं ट्रेनिंग, त्याचं शूटिंग, ते खरं वाटलं पाहिजे, ते पोरखेळ नाही वाटला पाहिजे, त्यातला सिरियसनेस आला पाहिजे, त्या गोष्टींचं ज्ञान. मग नितीनच्या ओळखीत आम्ही काही ॲक्च्युअल एन्काउंटर स्पेशलिस्टना भेटलो, त्यांचा माइंडसेट काय आहे, ते विचार कसा करतात. कारण त्या माणसांना, म्हणजे आता मी नावं नाही घेणार, खूप मोठी नावं आहेत, त्यांना भेटलं असं लक्षात आलं की ते तुमच्या आमच्यासारखे दिसतात, पण ते इथून इतके फिट आहेत आणि त्यांचे रिफ्लेक्सेस इतके स्ट्रॉंग आहेत की तुम्ही इमॅजिन करू शकत नाही ते काय करतील पुढच्या सेकंदला. इतकं त्यांचं लक्ष आणि त्यांची तर ती नजर आणण्याचा प्रयत्न केला आहे आम्ही. आणि तो अशा गोष्टींवर खूप काम करायला मजा आली. ॲक्टर म्हणून खूप आनंद देणारा प्रोजेक्ट आहे माझ्यासाठी. नक्कीच. नितीनजी, तुम्हाला विचारायचं आहे की खरं तर आपण सध्या बघितलं तर मराठी प्रेक्षक तितकेसे येत नाही चित्रपटगृहामध्ये चित्रपट बघण्यासाठी. हा चित्रपट बघण्यासाठी प्रेक्षकांनी चित्रपटगृहात यावं, यासाठी काय वेगळं आहे या चित्रपटात?
काय सांगायचंय तुम्हाला? तर मी जस्ट आधी दिलं की वेगळा सिनेमा पॅन्डेमिक नंतर जशी टेस्ट बदलली त्या पद्धतीचा सिनेमा आम्ही बनवण्याचा प्रयत्न केला आहे. जी आज प्रेक्षकांची भूक आहे, जी खरं ज्या टेस्टसाठी ते आतुरलेत तशी टेस्ट आम्ही आणण्याचा प्रयत्न केला आहे जिलबीमध्ये. आणि माझं आवर्जून प्रेक्षकांना आवाहन आहे की आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. आता तुम्ही थिएटरपर्यंत या आणि आमच्या या प्रयत्नाला दाद द्या, असं माझं म्हणणं असेल. प्रेक्षक नक्की येतील, दाद देतील. स्वप्नील, तुला विचारते की तुमच्या चित्रपटात ही जी काही स्टारकास्ट आहे, तुला काय वाटतं त्याच्यातलं जिलेबी कोण आहे किंवा जिलेबीची उपमा तू नक्की कोणाला देशील? मी आता परत हा इंटरव्ह्यू पुरता प्रश्न नाही, पण चित्रपटात तुम्ही प्रत्येकाचं जर काम पाहिलं तर प्रत्येकजण जिलबी आहे पिक्चरमध्ये. म्हणजे प्रसाद जसं दिसतोय तसं नाही आहे, शिवानी जशी दिसते तशी नाही आहे, गणेश सर दिसत आहेत तसं नाही आहे, मी दिसतोय तसं नाही आहे, पर्ण कोणीच. म्हणजे या पिक्चरचं टायटल जिलबी का, जसं वाळवीचं टायटल जेव्हा आलं होतं तेव्हा सगळ्या प्रमोशनला आम्हाला विचारायचं की अरे वाळवी काय टायटल आहे, आणि आम्ही सांगू शकायचो नाही कारण परत थ्रिलर होता. त्यामुळे आम्ही सांगायचो की येऊ दे रिलीजनंतर. आणि रिलीजनंतर जे भेटले ते म्हणले की या चित्रपटाचं दुसरं काही टायटल असूच शकत नाही. मी तितक्याच कॉन्फिडेंटली हे सांगतोय, आत्मविश्वासाने सांगतोय की हा चित्रपट बघितल्यावर तुम्हाला तंतोतंत कळेल आणि पटेल की या चित्रपटाचं नाव जिलबीच असू शकतं. की वरकरणी गोड दिसणारी आणि वरकरणी साधी सोपी सरळ वाटणारी माणसं तशी नसतात, ती जिलबीसारखी गोलगोलच असतात. नक्कीच. मला वाटतं 17 जानेवारीला प्रेक्षक चित्रपटगृहात येतील, हा चित्रपट बघतील आणि हा चित्रपट नक्की हाऊसफुल होईल. आणि जिलबीसारखा हा गोड आणि गुडगुड नेमकं काय आहे 17 जानेवारीलाच मला वाटतं आपल्याला कळेल. तुम्ही दोघं इथे आलात आणि खूप छान खरं तर सांगितलं की जिलबी नेमकी काय आहे. 17 जानेवारीला तर नक्कीच आम्ही तो पाहणार आहे. आपला बायोस्कोपमध्ये आपण इथेच थांबतोय. नमस्कार.